नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या शोबद्दलची एक अपडेट आलेली आहे। कलर्स वाहिनीने ह्या शोची जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे। तर हा शो आपल्याला किती वाजल्यापासून बघता येईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। तत्पूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, बिग बॉस मराठीचा शो आता केवळ एका आठवड्यांमध्ये संपणार आहे। म्हणजेच बिग बॉस मराठी हा 70 दिवसांमध्ये संपवण्यात येणार आहे। ह्याच्यामागचं एकच कारण आहे म्हणजे बिग बॉस हिंदी। आणि बिग बॉस हिंदी हा शो आता लवकरच छोट्या पडद्यांवर चालू होणार आहे आणि ह्याला बॉलिवूडचा ॲक्टर म्हणजे सलमान खान होस्ट करणार आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी शो ह्याच्या टाईममध्ये बदल करण्यात आला आहे। ह्याच्या मागचं एकच कारण आहे म्हणजे एक नवी मालिका चालू होणार आहे। कलर्स वाहिनीवर एक नवीन मालिका 3 ऑक्टोबरपासून चालू होत आहे। त्याचं नाव आहे आई तुळजाभवानी आणि म्हणूनच बिग बॉस मराठी हा शो 3 ऑक्टोबरपासून 9 ऐवजी 9:30 वाजता आपल्याला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी संपायला आता खूपच कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्यातच तिथला गेम खूपच इंटरेस्टिंग झालेला दिसत आहे। सध्या बिग बॉसच्या घरामध्ये 8 स्पर्धकच उरलेले आहेत। तर फिनालेला जाण्यापूर्वी ह्याच्यामधील 3 सदस्य एलिमिनेट होणार आहेत। याचाच अर्थ फिनालेसाठी या 8 पैकी 5च सदस्य क्वालिफाय करू शकणार आहेत। आणि त्यातच शॉकिंग न्यूज म्हणजे निकी तांबोळी हिने टॉप 5 मध्ये एंट्री मारलेली आहे। आणि त्यातच पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर हे तिन्ही स्पर्धक डेंजर झोनमध्ये आलेले आहेत। या आठवड्याच्या एलिमिनेशन आणि मिडवीक इव्हेक्शनमध्ये ह्या तिन्ही स्पर्धकांना बाहेर जावं लागणार ह्याची शक्यता वाढलेली आहे। मित्रांनो, तुमच्या मताद्वारे कोणते 3 स्पर्धक ह्या घराच्या बाहेर जायला पाहिजेत हे तुम्हाला वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।